येऊ का इकडे येऊ का यांना मागायला येऊ का ए चल जाग्यात तुमच्या सुंदर ते ध्यान उभे विठवले 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 सुंदर ते ध्यान
बघ माझा आवाज आहे रिटर्न याचा येत नाही तुका म्हणे माझे हेच सर्व सुख जागर झाले गाणं तुका म्हणे माझे माझे हेच सर्व सुख बाबा बाबा धनी 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 तुका म्हणे माझे Bye.
हा तुम्ही करून द्या थोडा आवाज कमी येतो मी त्यांना सांगतो कमी येतो त्यामुळे तिकडे त्यांचा आवाज जास्त होतो त्यांचा त्यामुळे दोन्ही बायकांना आवाज कमी होता त्यामुळे तिकडला आवाज जास्त होतो हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता
रे बोलिया हिता
होता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवणा गीता भागवत करीती श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा तुका म्हणे मजा घडो त्यांची सेवा तुका म्हणे मजा घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा विठ्ठला रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणास्य अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याचे जन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रै समागत तिष्ठान्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धराथावतारम कलांकांक तेजो धिकामोदी वक्त्रम खलानिशवादा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान
ईश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मस्तक हे पायावरील, हे मस्तक हे पायावरील, हे मस्तक हे पायावरील, या वार करी सतता, या वार करी सतता, मस्तक हे पायावरील, मस्तक हे पायावरील, या वार करी सतता, या वार करी सतता सतता। चला बोलून चला हो स्वामी तुकया देवा, यावरी डंगरावा उभेर, सेवेलागी सेवक लागो तुमच्या नावावरील चरण, अहो स्वामी तुकया देवा, यावरी डंगरावा उभेर, उभेर। मस्तक हे पायावरील, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चलना, अहो स्वामी तुकया देवा, यावर नकारवा भेद, जयांची केल्या स्मरण, हो या सगळे विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तया चारिक वाटे देवा विठ्ठला। अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा, ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजून येती, अखंड समाधिगण असणारे माझे ज्ञानोबरे, अरे संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंत देखील आहे। या जगाच्या पाठीवर या तिन्ही पदव्या ज्या महात्म्याला शोभून दिसतात असे असणारे माझे नागबाबा, अरे ज्यांच्या कीर्तनात जगाच्या बापाने नाचावं इतकंच काय, तर ज्यांच्या हाताने जगाच्या मालकाने नैवेद्य खावा इतका अधिकार संपन्न असणारे माझे नामदेवराय। तत्कालीन सर्व साधू महात्मे, परंतु प्रस्तुत ज्यांचा घेतलेला अभंग आहे असे असणारे जाळून या संसार वैसोलंघून, अरे ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस घातला, एवढंच काय, तर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना देखील उपदेश केला, काय केला तर राजा, अहो राजा तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार हा झाला तुमचा परमार्थ, आणि आमच्या गळ्यामध्ये माळ व हातामध्ये टाळ हा झाला आमचा परमार्थ, असे राजांना देखील उपदेश करणारे राजे, जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे पंचमवेद निर्माते आणि निर्माते नव्हे तर तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवणारे आद्य गुरु धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून तुम्हा मायबापांच्या सेवेकरता निवडला विठ्ठला। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की भगवान पंढरीशी पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने ही पावन झालेली भूमी आणि या पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारा आपलं छोटंसं गाव, आणि या छोट्याशा गावामध्ये स्वानंद सुख निवासी गुरुवर्य भिकाजी बाबा वाजवणेकर यांच्या प्रेरणेने हरिभक्त परायण कैलासवासी मारुती बाबा गुरव व कैलासवासी भक्कुजी बाबा मुखे यांच्या बालयोगी गणेशनाथजी महाराज भीमाशंकर हरिभक्त परायण सकाराम महाराज सावंत यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 66 आणि ज्यांनी मला ही सेवा दिली असे असणारे
प्रदीप विष्णू घोंगे यांची मी अंतःकरणापासून आभार मानते व तसेच आपल्या कीर्तनात टाळकरी माळकरी विनेकरी साऊंड सिस्टम गायनाचार्य मृदंगाचार्य याच आपण या ठिकाणी उपस्थित झालात तुमचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते आणि ज्यांनी मला एवढं ज्ञान प्राप्त करून दिलं असे असणारे माझे गुरुवर्य मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रेक पाटील व सौ भागवताचार्य समाज प्रबोधनकार कीर्तनकार सौ नीताताई महाराज सुद्रेक पाटील माई व बाबांच्या चरणी नतमस्तक होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मला जन्माला घातलं लहानाचं मोठं केलं त्या माऊलींच्या दारात शिकण्यासाठी पाठवलं असे असणारे माझे आई वडील त्यांचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते आणि कीर्तन अर्पी सेवेला सुरुवात करते अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की जो कोणी स्वतःच्या हिताकरता जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहेत असा जो कोणी हिताच्या ठिकाणी जागा राहतो तो त्या कुळामध्ये सात्विक पुत्र किंवा कन्या म्हणून जन्माला आलेला असतो त्याचा हर्षानंद देवाला वाटतो याचं कारण आपल्या जीवनामध्ये गीता भगवती ग्रंथाचं श्रवण करून सतत देवाचं नामचिंतन करतात असे जो कोणी हिताच्या ठिकाणी जागा राहून जीवन जगतो अशांची सेवा माझ्या वाटेल आली म्हणून मी माझं परम भाग्य समजते हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या आणि आमच्या भाषेत समजायचं तर ठळक ठळक बातम्या विठ्ठला मग असा जो कोणी हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या माय बापांना धन्यता देतात मग हित कशाला म्हणायचं तर हित ते करावे पैशाचे चिंता न करुण्या मन शुद्ध व्हावे आता याला हित म्हणून चालेल का महाराज नाही ना कारण या हिताने आपल्या कारण पैसा तेरे नाम परशा परशु परशुराम पैसा या धननाश पावणाऱ्या गोष्टीपासून हित सक्सेस होईल का महाराज नाही होणार एके ठिकाणी कबीरजी महाराज देखील सांगतात की सतन धन की कोण बराई देखते नाही नो मी मिठी मिलाई मग हित कोणतं करायचं तर हित ते करावे संसाराचे चिंतन करुण्या मन शुद्ध व्हावे आता याला हित म्हणून चालेल का बोलत चला चालेल का नाही ना चालणार कारण या हिताने आपल्या माता पित्याला धन्यता मिळणार नाही उलट बायकोच्या चिंतनाने हिताची फजिती होईल बघा अशा एका व्यक्तीची तुम्हाला गंमत सांगून देते एक राजा होता व त्या राजाने सर्व प्रजेला आपल्या सभेत बोलवलं व प्रश्न मांडला की जे जे बायकोचं ऐकतात ते एका लाईन मध्ये उभा राहा जे जे बायकोचं ऐकत नाही ते एका लाईन मध्ये उभा राहा आता बायकोचं तर सर्वजण ऐकतात ना पुरुष मंडळी मग बायकोच्या लाईन मध्ये सर्वजण उभा राहिले परंतु त्यातला एक दीड शाणा होता तो बायकोच्या न ऐकणाऱ्या लाईन मध्ये उभा राहिला तर राजाला आश्चर्य वाटले राजाने विचारले की काय रे बाबा तू या लाईन मध्ये का उभा राहिला तू काय बायकोचं ऐकत नाही का तेव्हा तो म्हणाला राजा बायकोचं तर सर्वजण ऐकतात मीही ऐकतो परंतु माझी बायको म्हणते की जास्त गर्दीत घुसवून जाऊ नका म्हणून मी या लाईन मध्ये उभा राहिलो विठ्ठला म्हणून आता याने ना ऐकण्याचं पाप केलं की काय म्हणून हित पैशाच्या चिंतनात नाही हित संसाराच्या चिंतनात नाही हित फक्त आणि फक्त देवाच्या हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे
चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मग ज्या हिताने आपलं मन शुद्ध होतं ते हित करावे आणि तेच फक्त देवाच्या नामस्मरणात आहे. सुख देवाच्या नामचिंतनात आहे. जो सुख पावे राम भजन में वो सुख नहीं अमीर में. मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो. म्हणून तुकोबरे आपल्याला वेळोवेळी ताकीद करून सांगतात की उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकावी व्यथा जन्माच्या. म्हणून तुकोबरे आपल्याला भगवंताच्या भक्ती जागे राहायचं सांगतात. आपल्याला जर आपला वरचा काळ पळून लावायचा असेल ना तर त्या भगवंताच्या भक्ती रसात नाचायला सांगतात. एके ठिकाणी नामदेव महाराज देखील म्हणतात की काळ देहास्याला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ. टाळ मृदुंग दक्षिणेकडे आमचे गाणे पश्चिमेकडे. जर काळाला पळून लावायचं असेल ना तर त्या भगवंताच्या भक्तीत जागे राहायचं सांगतात. बघा काही माणसे जागे आहेत परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आता जसा दिवा विजला तसा तेलदान करून काही उपयोगाचा आहे का महाराज? बोलत चला काय आहे का? नाही ना. आणि चोर निघून गेल्यावर तेव्हा सावध होऊन काही उपयोगाचा आहे का? नाही. म्हणून जागा. आता जागा रे भाईंनो जागा. आता जागा रे भाईनो 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 जागा. आता जागा रे बहिणो जागा. चोर निजल्या नाडोने बागार. म्हणून जो या ठिकाणी जागा आहे तो धन्य आहे. बघा या ठिकाणी 4 विकल्प सांगितलेले आहेत. पहिला विकल्प असा आहे की काही माणसे जागे आहेत परंतु हित कळत नाही. दुसरा विकल्प असा आहे की काही माणसांना हित कळतं परंतु ते जागे राहत नाही. तिसरा विकल्प असा आहे की काही माणसांना हितही कळत नाही आणि ते जागे राहत नाही. आणि चौथा विकल्प असा आहे की काहींना हितही कळतं आणि ते जागेही राहतात. विठ्ठला पहिला विकल्प आपण पाहू. काही माणसे जागे आहेत परंतु हित कळत नाही. बघा एक उदाहरण सांगून देते. एका घराला मोठी आग लागली. ते घर ढणाढणा पेटू लागलं. त्या घरामध्ये वडील आणि त्यांची मुलं राहत होती. ते वडील म्हणाले मुलांना बाहेर या. मुलं पळतच आली. मुलं म्हणाले बाबा आपलं घर पेटते आपण काय करायचं? तेव्हा ते वडील म्हणाले जा तिथून टिकाव खोरं आणा. मुलं पळतच गेले. टिकाव खोरं आणली. तेव्हा वडील म्हणाले आपण काय करू? तर तेच विहीर खोदू म्हणजे पाणी लागेल. आता महाराज मला सांगा यांनी कितीही विहीर खोदली तरी पाणी लागणार आहे का हो? म्हणून काही माणसे जागे आहेत परंतु हित कळत नाही. विठ्ठला आता आपण दुसऱ्या क्रमांकाचं हित पाहू. काही माणसांना हित कळतं परंतु ते जागे राहत नाही. आता आपल्याच कीर्तनाचं उदाहरण बघा. काहींना हित कळतं परंतु ते जागे राहत नाही. आपल्या कीर्तनात कोण झोपलं नाही ना महाराज की झोपले की काय विठ्ठला विठ्ठला तिसरा विकल्प असा आहे की काहींना हितही कळत नाही आणि ते जागे राहत नाही. ते उलट आपल्यालाच ताकीद करून सांगतात की काय हो पुण्य म्हणजे भलता पाणी पाप म्हणजे धमकी. महाराज लोकांचा धंदाच आहे सांगण्याचा परंतु आपलं जीवन आहे ना तोपर्यंत मस्त खायचं प्यायचं मजा करायची. कोणाला घाबरायचं नाही. यावत जीवनम सुखाद जीवितम. परंतु त्यांच्या डोक्यात नेहमी विषय घालतात. परंतु तुम्हाला हित समजत नाही ना. नका का समजा ना. तुम्ही देवांना मानत नाही ना. नका का माना ना. परंतु हे जे त्या देवाने 2 हात दिलेत ना ते हाताने दान धर्म तरी करा. पण महाराज लोक फार विचित्र
इतके चिकट की सप्त्याला वर्गणी सुद्धा देत नाही. बघा, एका गावामध्ये एक महाराज होता. त्या महाराजांकडे इतका पैसा होता, परंतु ते इतके चिकट होते की सप्त्याला वर्गणी सुद्धा देत नव्हते आणि लग्न सुद्धा कधी करत नव्हते. म्हणून त्या गावातल्या सतत 4-5 माणसांना प्रश्न पडायचा की महाराज लग्न का करत नसतील. एके दिवशी ते 4ही माणसं त्या महाराजांच्या घरी गेले. महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही लग्न का करत नाही? तेव्हा त्या महाराजांनी उत्तर दिलं, मला बायको दळपट्टीची मिळाली तर काय करायचं? तेव्हा दुसरा माणूस म्हणाला, नेमकी तुम्हाला बायको कशी पाहिजे? तेव्हा तो महाराज म्हणाला की मला बायको एकदम चिकट पाहिजे. तेव्हा त्यातला एक म्हातारा बाबा उठला. तो म्हणाला की हाय आमच्याकडे अशी एक चिकट मुलगी. आता महाराज हे त्या माणसाचे पुढचे होते बर का. ते म्हणाले की मुलगी किती हुशार आहे. तेव्हा ते म्हातारे बाबा म्हणाले, बघा मी तुम्हाला एक सांगून जातो, तुम्ही सर्दी झाल्यावर काय घेता हो? आता महाराज तुम्ही काय घेता? काहीच नाही घेत, गोळ्या औषध वगैरे घेता. मग त्या महाराजांनीही तसं उत्तर दिलं की गोळ्या औषध वगैरे वगैरे घेतो. मग ते म्हातारे बाबा म्हणाले, ती मुलगी इतकी चिकट आहे की सर्दी आलेलं तसंच गिळून घेते. विठ्ठला महाराजांना आश्चर्य वाटले. महाराज म्हणाले, मला पसंत आहे मुलगी. ठरल्याप्रमाणे लग्न झालं. लग्न झाल्या 15 दिवसांनी गावात सुंदर असा सप्ताह उभारला. महाराज कीर्तनाला निघाले. बायकोला म्हणतात की मी चाललोय कीर्तनाला. महाराज कीर्तनाला गेले. कीर्तनात बसले. अर्धा कीर्तन श्रवण केलं. तेवढ्यात महाराजांच्या डोक्यात आलं की जो मी सकाळी देवापुढचा दिवा लावला होता तो विझवला का नाही हे बघण्यासाठी महाराज कीर्तनातून उठून घरी आले. दरवाजा वाजवला. बायकोने दरवाजा उघडला. बायको म्हणते, इतक्या लवकर कीर्तन संपलं की काय? तेव्हा महाराज म्हणाले, ते सोड, जो मी सकाळी देवापुढचा दिवा लावला होता तो विझवला का नाही हे बघण्यासाठी आलोय. आता महाराज ती बायको म्हणाले, तुम्ही मला इतकं वेळ समजलं की काय? आता महाराज तुम्हीही तुमच्या बायकोला इतकं वेळ समजू नका, कारण तुम्ही एकपट असतात तर ती दुप्पट असते. नवऱ्याच्या खिशातून पैसे काढून दुकानात जाऊन सुंदर साडी घेऊन येते आणि म्हणते की बघा माझ्या भावाने इतकी सुंदर साडी घेऊन दिली. बरोबर ना महिला मंडळ? मग ती म्हणते तुम्ही मला इतकं वेळ समजलं की काय? या हाताने लावला आणि या हाताने विझवला. विठ्ठला विठ्ठला तिने सुद्धा प्रश्न विचारला की माझ्या वडिलांनी तुम्हाला लग्नात इतका सुंदर 2000चा बूट घेऊन दिलता, तो तुम्ही तिथून ते इथपर्यंत झिजवत आणला, त्याचं काय? तेव्हा ते महाराज म्हणाले, तू ही मला इतकं वेळ समजलं की काय? हे बघल्यातच आहे. म्हणून महाराज त्यांना हित कळत नाही, त्यांना देव कळत नाही, ते देवाला सुद्धा मानत नाही. आणि चौथा विकल्प असा आहे की काही माणसांना हितही कळतं आणि ते जागेही राहतात. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात आखोलिया हिता आखोलिया हिता Yeah.
पिता दयाची या. मग प्रत्येक माणसाला वाटतं की आपण धनवान व्हावं, प्रत्येक माणसाला वाटतं की आपण पुण्यवान व्हावं, प्रत्येक माणसाला वाटतं की आपण भांडण तंटे करू नये आणि प्रत्येकाला वाटतं की आपण निर्भय व्हावं. म्हणून याकरिता 4 उपाय सांगितलेले आहेत. पहिला उपाय असा आहे की जर श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश पाहिजे, पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापांचा नाश पाहिजे, भांडण तंटे कमी करायचे असेल तर आधी आपली बडबडी बंद करावी लागेल आणि निर्भय व्हायचं असेल तर जागा. उद्योगाने दारिद्र्याचा नाश पाहिजे, जपाने पापांचा नाश पाहिजे, मौनाने कलांचा नाश पाहिजे आणि जो या ठिकाणी जागा आहे तिथे भयान नाश पाहिजे. म्हणून जो अशा ठिकाणी जागा आहे तो धन्य आहे. धन्य माता पिता दयाची. मग आता इथे जर तुकोबारायांनी असं लिहिलं असतं की धन्य पिता माता दयाची तर आधी पितृदेव भव व नंतर मातृदेव भव असं झालं असतं. परंतु शास्त्राच्या आधारे असल्याने आधी माता व नंतर पिता विठ्ठला विठ्ठला पहिला क्रमांक मातेलाच का? कारण माता ही महत्वाचं संस्कार शिक्षण देण्याचं काम करते. मग काही दिवसानंतर पिता शिक्षण देण्याचं काम करतात. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. मग पहिला क्रमांक म्हणून मातेने योग्य ते संस्कार आपल्या मुलावर करावेत. बघा आताच्या माता मुल्या कशा संस्कार देतात. अशाच 2 मैत्रिणी एका बागेत खूप दिवसानंतर भेटल्या. त्यांच्या अशा तशा गप्पा सुरू झाल्या. आता बायकांच्या गप्पा कशा असतील, कोणाला वेळ लागत नाही, कुठलाही विषय कुठं काढतील. बरोबर ना महिला मंडळ? तुम्ही तुमच्या मैत्रिणीला भेटलो किती वेळ लावतो हो बोलायला? मग त्यांनाही वेळ लागला, त्याही गप्पा मारत होत्या. तेवढ्यात पहिल्या मैत्रिणीचं लक्ष दुसऱ्या मैत्रिणीच्या मुलाकडे गेलं. ती म्हणाली, का ग तुझा पप्पू तर लई उड्या मारतोय. तेव्हा ती म्हणाली, अगं काय सांगू तुला, आम्ही जोडीने सर्कस बघायला गेलो होतो, तिथल्या माकडाचा परिणाम याच्यावर पडला म्हणून हातात उड्या मारतोय. आता मला दुसरी काही कमी होती का? लगेच पहिली म्हणते, अगं तुझ्या पप्पूचं सोड, मी माझ्या पिंट्याचं सांगते. हा जेव्हा 8 महिन्याचा गर्भात होता तेव्हा आम्ही जोडीनं सोले पिक्चर बघायला गेलो होतो. तिथल्या गब्बरचा परिणाम याच्यावर पडला आणि याने जन्मातच प्रश्न केला की माँ कितने आदमी थे. म्हणून महाराज आताच्या माऊल्या अशा संस्कार देतात, परंतु संस्कार करताना त्यांना हनवून मारून ओरडून करता येत नाही, तर ते आपल्या बोलण्यातून वागण्यातून सहज झाले पाहिजे. बघा एक उदाहरण सांगून जाते. एक गृहस्थ होता व त्याच्या बरोबर त्याचा 7 वर्षाचा मुलगा होता. भर दुपारी चालत असताना त्यांना वाटेत एक शेत लागलं. शेतामध्ये एक शेतकरी शेत नांगरत होता. जवळपास एक झाड होतं. त्या झाडाला ते शेतकऱ्याचं मळकट शर्ट अडकवलेलं होतं. ते पाहून त्या मुलाच्या डोक्यात काहीतरी आलं. तो म्हणाला, बाबा आपण या शर्टाच्या खिशात दगड टाकू. मग जेव्हा तो शेतकरी त्या खिशात हात घालत तेव्हा खूप मजा येईल. तेव्हा ते वडील म्हणाले, तुला एक सुचू का मी? तेव्हा आपण त्या दगडाच्या ऐवजी 2-3 चांदीचे नाणे टाकू, मग आणखीच मजा येईल. तेव्हा तो मुलगा म्हणाला, छे दगडाने जास्त मजा येईल. तेव्हा ते वडील म्हणाले, करून तर बघ किती मजा येते. मुलगा मोठ्या नाराजीने हो म्हटला आणि म्हणाला की यात काही मजा येणार नाही, उलट आपलेच रुपये जातील. एवढं सगळं बोलून ते दोघेही एका झाडामागे जाऊन लपले. शेतकऱ्याची शेती झाली, नांगरणी सोडले, बैल सोडले आणि त्या झाडाखाली येऊन बसला आणि स्वतःशीच पुटपुटीत म्हणाला की कालच्या नाटणाचा एक कोणाच्या पोटात गेला नाही. घरी कारभारी उपाशी आहे, मुलं बाळ उपाशी आहे. उपाशी राहून कसं काय चालणार? महाराज यांचं सगळं बोलणं त्या बाप लेकाला ऐकू येत होतं. हा शेतकरी उठला आणि त्या फांदीवरचा शर्ट हातात घेतला. सवयीप्रमाणे खिशात हात घातला. खिशात काहीतरी लागलं तर चांदीचे नाणे लागले. हा खुश झाला आणि म्हणाला की आता या पैशानं बाजार घेईल, सगळे पोट भरून जेवतील. महाराज तो शेतकरी शेतामध्ये गेला, आकाशाकडे बघितला आणि म्हणाला की देवा कोणाच्या तू रूपात आलास र, ज्याने हे काम केलं असेल ना त्याला ऐश्वर्य दे, आराम दे, संपत्ती दे. महाराज याचं सगळं बोलणं तो मुलगा ऐकू येत होता. तो मुलगा म्हणाला की मला कळतंय पण वळत नाही. तेव्हा त्याचे वडील म्हणाले,
बाळा, तू आज माणुसकीचा धडा शिकलास र. त्या गोर गरिबाचे तू शब्द ऐकलास र. त्याचा आशीर्वाद तुला देवाकडून आलाय. म्हणून महाराज, असे संस्कार असावे. परंतु संस्कार किती जरी लावले ना तरी मुलं आहे तशीच वागतात. बघा, एक उदाहरण सांगून जाते. आता जशी मी संस्थेत शिकत आहे ना महाराज, तशी माझ्यासारखी काही 6वी 7वीची मुलं संस्थेत शिकत होती. उन्हाळ्याच्या सुट्टी लागणार होता. शेवटचा पेपर चालू होता आणि पेपर लिहिता लिहिता त्यातला एक म्हणाला की आज संध्याकाळी माझं कीर्तन आहे आणि कीर्तनासाठी मी हेची दान देगा देवा जगद्गुरु तुकोबरा यांचा हा अभंग निवडलेला आहे. तेवढ्यात त्याच्या मित्राला एक अभंग सुचला. तो म्हणाला की हेची दान देगा देवा आमचा पेपर लवकर व्हावा. गुण गाई नावडी कधी येईल पप्पाची गाडी. न लगे मुक्ती धन संपदा कॉपी करतो संधान कदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे जावे पेपर अम्मासी. आता महाराज, हा अभंग त्याला आनंदाच्या भरात सुचला होता. परंतु याचा परिणाम ज्या मुलाचं कीर्तन होतं त्याच्यावर पडला. याचा पेपर झाला. संध्याकाळी कीर्तनाला उभा राहिला आणि कीर्तनासाठी अभंगात ते चाल झाली. ठाईची चाल झाली आणि सरळ सरळ अभंग म्हणू लागला. काय म्हणू लागला तर नीट लक्ष देऊन ऐका. हेची दान देगा देवा शेजारला रोग व्हावा. त्यात त्याचा काटा निघावा. त्याचा बंगला माझा व्हावा. म्हणून महाराज, असे संस्कार असतात. परंतु संस्कार कसे असावे तर महासाहेब जिजामातेसारखे. बघा, एकदा काय झालं तर गावामध्ये तमाशाचा तंबू आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी महासाहेबांना विचारलं, महासाहेब, तमाशाचा तंबू म्हणजे काय हो? तेव्हा महासाहेब जिजामाता म्हणाल्या, राजा, अहो राजा, तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राज व्हायचे. महाराज, एका शब्दात राजे घडले. आज जर आपले राजे नसते ना तर मला कीर्तनात म्हणावं लागलं असतं की हुजूर, मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ. कि मैं आपके सामने कीर्तन पेश करू सकती हूँ. महाराज, आपल्या राजाला त्या जिजामातेने घडवलं. अरे मुजरा माझा महा त्या जिजाऊला घडवले तिने त्या शूर शुभाला. साक्षात तिची आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी. मराठी मातीत गेला तो गणेश दिखावा. तो एकाच होता माझ्या जिजाऊंचा छावा, माझ्या जिजाऊंचा छावा. महाराज, संत ज्याप्रमाणे ही घडवण्यासाठी आपल्याला जागे राहायचं सांगतात, त्याचप्रमाणे माता देखील आपल्याला जागे राहायचं सांगतात. त्याचप्रमाणे माऊली देखील आपल्याला सांगतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. म्हणून आईसारखे दैवत या जगामध्ये कुठेच नाही. बघा, आई म्हणजे कोण तर आई म्हणजे देव. पृथ्वीवरचा साठा गोड माईची ओढ. अरे, आई स्वतः उपाशी राहून आपल्या लेकराला भरवणारी ती दयेची माऊली असते. बघा, आईचं वर्णन एका कवीने एका गाण्यात खूप सुंदर वर्णन केलंय की आई तुझ्या मूर्ती वाणी त्या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी त्या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोड पाजलास तू पाहना. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. म्हणून आईसारखी दैवत या जगामध्ये कुठेच नाही. बघा, आईने संस्कार दिले असं नाही तर पित्याने सुद्धा दिले पाहिजे. आणि जो पिताच असतो तो घर चालवतो. बघा, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं. म्हणून आईच्या मग जो अशा माता पितेच्या पोटी सात्विक कुळात म्हणून जन्माला घेतो तो कन्या किंवा पुत्र असतो. हेच महाराज अभंगाचं दुसऱ्या चरणात सांगतात. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विका. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विका. कन्या पुत्र होती
दयाचा हरी ग वाटेदेवा दयाचा हरी ग वाटेदेवा रे ग ग ग ग ग ग रे ग ग ग ग ग रे ग सारे सारे रे सारे रे ग रे ग दयाचा हरी ग वाटेदेवा पुरी कन्या पुत्रा योगी रे सात्विक पुरी कन्या पुत्रा योगी रे सात्विक दयाचा हरी होळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचारिक वाटे देवा. आता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबऱ्यांनी कुळ हा शब्द वापरलेला आहे. मग आता कुळ म्हणजे काय तर 21 पिढ्या मिळून एक कुळ तयार होतं. आता म्हणजे माझ्या आजोबांपासून माझी ही 3री पिढी आहे. इथून पुढे 18 पिढ्या होणार आहेत. म्हणजे 18 अधिक 3 किती महाराज तर 21. 21 पिढ्या मिळून एक कुळ तयार होतं. आणि या कुळामध्ये एक जरी वैष्णव हरिदास जन्माला आला ना तरी सर्व कुळ पाप मुक्त होऊन मोक्षास जातं. हे कशामुळे होतं तर माऊली हरिपाठात सांगतात की ज्ञानदेवा म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. म्हणून अशा महाराष्ट्र सारख्या पवित्र देशात पवित्र कुळात सात्विक हरिदास जन्म घेऊन
मायेचे दास जन्म घेती. मग आता आपण जर विचार केला तर आपण पहिल्या चरणात पहिला क्रमांक मातेला आणि दुसरा क्रमांक पित्याला दिलाय. अगदी त्याचप्रमाणे दुसऱ्या चरणात देखील पहिला क्रमांक कन्याला आणि दुसरा क्रमांक पुत्राला दिलाय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा. मग आता वास्तविक जर विचार केला तर महिला मंडळ अधिक आनंद आपल्याला केव्हा होतो तर मुलगा झाल्याच्या नंतर. मग आता इथे जर जगद्गुरु तुकोबरायांनी असं लिहिलं असतं की कुळी पुत्र कन्या होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा. मग पहिला क्रमांक कन्यालाच का? कारण कन्या ही 42 पिढ्यांचा उद्धार करते. मग आता तुम्ही म्हणाल की ताई कन्या ही 42 पिढ्यांचा उद्धार कसा काय करते तर माहेरच्या 21 आणि सासरच्या 21 पिढ्या मिळून 42 पिढ्यांचा उद्धार करते. मुलगी शाळेत गेली की आईबाबांना चिंता, मुलगी खेळायला गेली की आईबाबांना चिंता, परंतु जेव्हा सर्वात मोठी चिंता असते ना ती मुलगी पहिल्यांदा घर सोडून सासरी जाते. जेव्हा पहिल्यांदा घर सोडून सासरी जात असताना बापाच्या गळ्यात प्रणव लढते तेव्हा बापाला झालेले दुःख म्हणजे दाटून कंठ येतो जालाडके सुखाने. दाटून कंठ येतो जालाडके सुखाने. जापुल्या घरी तू जालाडके सुखाने. जापुल्या घरी तू जालाडके सुखाने. दाटून कंठ येतो जालाडके सुखाने. महाराज एरवी जरी पुरुष रडू लागला तरी लोक त्याला नाव ठेवतात की पुरुषांसारखा पुरुष बायकांसारखा रडतो, परंतु जेव्हा सगळे लोक रडतात ना तेव्हा वेगळी गोष्ट असते. परंतु बघा लहानाचं मोठं करायचं तर तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं आणि परकाच्या हातात द्यायचं. हे मुलीसाठी बाप व्हावं लागतं. विठ्ठला अहो सामान्य माणसाची गोष्ट नाही, परंतु कनकासारखे ऋषी रडले. शकुंतलेसाठी रडले, जनका रडले, सीते मातेसाठी देखील रडले. मग तुम्ही आम्ही म्हणून का नाही रडायचं? बघा एक उदाहरण सांगून जाते. स्वामी रामतीर्थ जेव्हा हिमालयाची यात्रा करत असताना तिथे एक वृद्ध बाप आपल्या लेकराला खांद्यावर घेऊन चढत असताना ते स्वामी म्हणाले आपके जो गोद में बच्चा है वो मुझे दो, इससे मुझे भी आनंद मिलेगा और आपका भी बोझ कम होगा. तेव्हा नमो नारायण करून ते वृद्ध बाप म्हणाले कि स्वामी आप ब्रह्मचारी है, यह अगर मेरा बेटा होता तो मैं आपको जरूर देता, लेकिन यह मेरी बेटी है और किसी भी बेटी का बोझ किसी भी पिता को नहीं होता, और जिस बेटी का बोझ किसी बाप को हुआ ना वो पिता ही कहने का लायक ही नाही घेता. म्हणून निस्वार्थ प्रेम हे मुलीचं बापावर आहे आणि स्वार्थ प्रेम हे मुलाचं बापावर आहे. म्हणून शेवटपर्यंत दुःख देणारी ही कन्या आहे. मग पहिला क्रमांक कन्याला दिलेला आहे. विठ्ठल मग पहिला क्रमांक कन्यालाच का? कारण बघा एक उदाहरण सांगून जाते. एक कॉलेज कुमार आपल्या आवडत्या मैत्रिणी समोर गुलाब घेऊन गेला तेव्हा तो म्हणाला की तू जरी माझी बहीण नसलीस तरी तू माझीच बहीण आहे, तू जरी मला मानत नसलीस तरी मी तुझाच आहे, कारण तू या भारतात राहते आणि भारत माझा देश आहे. तेव्हा ती मुलगी आता संस्कारात घराण्यातील होती. तिच्या आई वडिलांनी तिच्यावर चांगले संस्कार केले होते, म्हणून ती म्हणाली तू जरी मला मानत नसला तरी मी तुझीच बहीण आहे, कारण तू या भारतात राहतो आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. जय हिंद, जय भारत. विठ्ठल पहिला क्रमांक कन्याला दिलाय. बघा आणखी एक उदाहरण सांगून जाते. एक कॉलेज कुमार आवडत्या मैत्रिणी समोर गुलाब घेऊन गेला, परंतु मार्केटमध्ये जात असताना त्याला गुलाबाचं फूल मिळालं नाही, म्हणून त्याचा बॅड लक त्याला कमळाचं फूल मिळालं. तो कमळाचं घेऊन त्या आवडत्या मैत्रिणी समोर गेला आणि म्हणाला की हे घे. तेव्हा तिने जोरदार कानाखाली वाजवून दिली. तेव्हा
तो म्हणाला, अगं मी तुला त्या भावनेने नव्हतं दिलं, मी तर काँग्रेसचा प्रचार करतो म्हणून तुला दिलं. तेव्हा ती मुलगी म्हणाली, अरे मी तुला त्या भावनेने नव्हती लावून दिली, मी भाजपचा प्रचार करते म्हणून तुला लावून दिली. विठ्ठला म्हणून आताचे असे पुत्र असतात, परंतु पुत्र कसा हवा तर पुत्र व्हायचा होंडा त्याच्या हाती लोंडा. महाराज आताचे पुत्र असे असतात, परंतु पुत्र कसा असावा तर ज्ञानोबरायांसारखा असावा, जगद्गुरु तुकोबरायांसारखा असावा. बघा, जगद्गुरु तुकोबरायांसारखा असावा. विठ्ठला विठ्ठला मग पुत्र कसा असावा तर जे गीता भागवत श्रवण करतात. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती विठो
विठोबाचे. मग गीता भागवती ग्रंथाचं जे श्रवण करतात, अखंड नामचिंतन करतात. मग आता तुम्ही म्हणाल या जगामध्ये 18 अपपुराण आहे, पुराण आहे, मग या 2 ग्रंथाचा उल्लेख का केलाय? कारण हे 2 ग्रंथ सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून या 2 ग्रंथाचा उल्लेख जास्त केलाय. आता फक्त महिला मंडळ हातवरती करा. केले का? केले? आता जसं मी म्हणन तसं तुम्ही माझ्या माग म्हणायचं. चालेल ना? महिला मंडळ. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. मागच्या बाया बोलत नाही, काय कोणा बोललं बरं का? आता सगळ्यांनी हातवरती करा आणि त्या भगवंताचं भजन करा. विठोबा
बघा, हात वर घ्यायचं सर्वांना सांगावं लागलं, पण हात घ्यायचं खाली कोणाला सांगावं लागलं नाही. म्हणून जे गीता भगवत श्रवण करतात अशांची सेवा माझ्या वाटेला आली, म्हणून मी माझं परम भाग्य समजते. हेच महाराज अभंगाचं शेवटचे चरण. कामने मद घडोत्यांची सेवा की आई वडिलांची सेवा करा आणि महिला मंडळ आपल्या मुलांवरती चांगले संस्कार लावा आणि माणसासोबत आदराने वागा, प्रेमाने वागा. कारण साने गुरुजी म्हणतात की लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो घास आला तो गुणाला लाभले, घेतला ने मानसाशी
सेवकाला जर आई वडिलांची सेवा नाही ना केली तर हेच महाराज पिंगळाद्वारे सांगतात. हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल, तरी नाही काढ तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढ तरी दुसरा येईल, तरी नाही काढ तरी दुसरा येईल, हे जरी नाही काढ. सरस्वती सेवाची वाट आम्हाला महिना जाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, पिंगळा 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 वाजवाले, गोडोली सलेला पिंगळा वाजवाले, गोडोली सलेला पिंगळा वाजवाले, गोडी गोडी सलेला पिंगळा वाजवाले, पिंगळा वाजवाले, गोडी गोडी सलेला पिंगळा वाजवाले.
आपले गायनाचार्य खुशी दिदी पवार असतील, श्रद्धा दिदी सोनवणे असतील, तसेच महेश महाराज कडलप, तसेच आपले महाराज असतील, तसेच आपले मृदुंगाचार्य अमोल महाराज कदम, प्रवीण महाराज डांगले, त्यांचेही मी अंतःकरणापासून आभार मानते की तुम्ही माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिला. आणि विनय करी बाबा, तुमचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते. व तसेच तुम्ही ग्रामस्थ मंडळ, तुम्ही देखील माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिला, तुमचे देखील मी अंतःकरणापासून आभार मानते. व झालेली सेवा भगवंताच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी समर्पित कीर्ते व सेवेला पूर्ण विराम देते.